मूर्ख एकदेशी होतो, चतुर सर्वत्र पाहतो. जैसा बहुधा होऊन भोगितो, नाना सुखे तोची अंतरात्मा महंत. तो का होईल संकोचित, प्रशस्त जाणता समस्त. विख्यात योगी करता भोगता तत्वता, भूमंडळी सर्व सत्ता त्या वेगळा त्यासन्याता. पाहे साकवन ऐसे महंते असावे, सर्व सार शोधून घ्यावे. पाहो जाता न संपडावे एकाएकी. कीर्ती रूपे उदंड ख्यात, जानती लहान थोर समस्त. वेश पाहता शाश्वत एकही नाही, प्रगट कीर्ती ते ढळेना. बहुत जनास कळेना, पाहो जाता आढळेना काय कैसे. आज 4 जानेवारी 2026 आणि इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सद्गुरू रणजित महाराज यांची जयंती जी आहे ती आज आहे. कारण 4 जानेवारी 1912 असा तो जन्मदिवस सांगतात. जन्मदिवस सांगतात कोणाचा? अजन्म्याचा जन्मदिवस. रणजित महाराज सद्गुरू अजन्मा, तर त्यांचा हा जन्मदिवस म्हणून आपण जयंती उत्सव साजरा करतो. 1912 ते आज 2024 म्हणजे 114वी जयंती आहे महाराजांची. आणि आज जो समास आलेला आहे दासबोधाचा, तो दशक 11व्यातला हा 10वा समास आहे. निस्पृह वर्तणूक, अगदी समर्पक, महाराजांसाठी अगदी योग्य असाच हा समास आहे. रणजित महाराजांचं कार्य, त्यांचं चरित्र आठवलं की तुमच्या लक्षात येईल निस्पृह म्हणजे कोण. रणजित महाराज, निसर्गदत्त महाराज, भाईनाथ महाराज, तुम्ही आम्ही पाहिलेली नाव आहेत म्हणून सांगतो सद्गुरूंची. निस्पृह म्हणजे काय? स्पृहा म्हणजे काय? अगदी थोडक्यात स्पृहा म्हणजे इच्छा. निस्पृह म्हणजे ज्याची इच्छा निघून गेलेली आहे, ठेवली शिल्लकच राहिलेली, निर्गतः स्पृहा. सहा निस्पृहा म्हणजे इच्छा ज्याची शिल्लकच राहिलेली नाहीये, साफ निघून गेली. कुठपर्यंत निघून गेली इच्छा? आम्हाला काय इच्छा असते बघा, ठीक आहे, काही मोठा वाडा नको, काही कार नको, धन दौलत संपत्ती नको, ठीक आहे. अगदी वाटलं काही कुटुंबही नको, घरदार नको, पण एक स्पृहा तरी असते, एक इच्छा तरी असते. कोणती इच्छा असते? प्रत्येक प्राण्याची एक इच्छा तरी असतेच असते. आपण असावं, नित्य असावं. तर साधू जो निस्पृह असतो त्याला या ऐहिक कोणत्या इच्छा नसतात. आणि आपण असावं ही सुद्धा जी मुळात इच्छा आहे ना कुठच्याही प्राण्याची, जीवाची, ती त्याच्याकडे शिल्लक राहिलेली नसते. हे आहे मुळात, तो निस्पृह आहे. ठीक आहे. शिव म्हणून, परब्रह्म म्हणून असतच असतो कोणीही, परंतु ह्या इथे वावरताना, व्यवहार करताना इहलोकी आपण एक कोणी, आणि आपण
काहीतरी निमित्ताने इथे राहावं, अगदी थोडक्यात काय की जगावं, असं जे वाटतं प्रत्येक जीवाला, साधूला ते वाटत नाही. साधूला अजिबात ते वाटत नाही. खातो, जेवतो, पाणी पितो, व्यवहार करतो, सगळं बरोबर आहे. पण तू मुळामध्ये ही जी स्पृहा आहे कोणत्याही जीवाकडे असलेली, ती शिवस्वरूप झालेल्या त्या सद्गुरूची निघून गेलेली असते. मुळात तो सद्गुरू आहे. काही ह्या इथे जे काही आहे ना, ते परब्रह्म स्वरूपच आहे, परमात्म स्वरूपच आहे. परंतु साधू याच्या सर्वाच्या पलीकडे जे परमात्म तत्व आहे ते होऊन राहिलेलं असतो, ते होऊन राहिलेलं असतं. रणजित महाराजांनी एकच गोष्ट फक्त केली नाही. कोणती? विवाह केला नाही, लग्न केलं नाही. कुटुंब त्यांनी केलं. मी सांगेन, आपल्या शिष्य परिवाराला घेऊन जे त्यांनी उभं केलं ते त्यांचं कुटुंबच आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबातलेच आहोत, हे लक्षात ठेवा. हा, तुमच्या आमच्यासारखं एक घर होतं छोटस, त्यांचं आहे अजून, की तिथे राहिले, स्वतः सगळं करायचे, आल्या गेलेला स्वतः चहा पण करून द्यायचे. आता रणजित नोकरी सुद्धा केली, नोकरी केली अगदी. पण स्पृहा म्हणजे काय बघा, साधू एखादा झाला ना, साधू होता येत नाही, साधुरूप होऊन पावला की काही बरेच बरेच लोक आहेत, बरेच साधू आहेत, संन्यासी आहेत, की त्यांना वाटलं आपला एखादा मठ असावा, आपला एखादा आश्रम असावा, तिथे आपण राहावं, कार्य करावं. आणि असे मठ करून राहतात. पण ही जी 3 नावं मी तुमच्या समोर आता घेतली ना, भाईनाथ महाराज, रणजित महाराज, निसर्गदत्त महाराज, यांनी कुठे मठ स्थापन करून ते राहिले नाही. बघा, साधूला ही जी भारतभर तुम्ही फिरा आणि पहा, कुठेही जा, आता देशोदेशी आहेत, नाना प्रकारचे आश्रम आहेत, मठ आहेत. तिथे ते कार्य करणारे संन्यासी असतील, कोणी असतील, साधू असतील, ते सगळे आहेत. पण रणजित महाराज, निसर्गदत्त महाराज, भाईनाथ महाराज यांच्या काही ही इच्छा सुद्धा राहिलेली नव्हती. मग ते जिथे होते तिथे मठ उभे राहिले. निसर्गदत्त महाराज जिथे होते तिथेच मठ स्थापन झाला, त्यांच्या घरी, त्यांच्या निवासस्थानी. रणजित महाराज जिथे होते तिथे मठ झाला, त्यांच्या निवासस्थानी. भाईनाथ महाराज होते आमच्या महाराजांच्याकडे अगदी मित्रासारखे, म्हणजे कृष्ण आणि अर्जुन हे त्यांचं जसं नातं होतं ना, तसं आमच्या महाराजांचं आणि भाईजींचं नातं होतं. त्यामुळे तो त्यांचाच आश्रम, जो निसर्गदत्त आश्रम वनमाळी भुवनातला, तो भाईजींचा सुद्धा आश्रम, असं म्हणायला काय हरकत नाही. भाईनाथ महाराजांचं तो वैशिष्ट्य काय, रणजित महाराजांचं आणि निसर्गदत्त महाराजांचं हे शिष्य परिवाराचं रूप तरी दिसतंय तुमच्या आमच्या डोळ्यांना, पण भाईजींनी तेही पाहिलं नाही स्वतः. मला माहित नाही त्यांचे कोणी शिष्य, त्यांनी काही शिष्य कोणाला केलं की नाही. तर ही जी आहे निस्पृह वर्तणूक, निस्पृह कसा राहतो, हे 3 उदाहरणं आहेत, लक्षात घ्या. कसा राहतो, काही त्याच्याकडे नाही शिल्लक, फक्त एक लोक कल्याण करणं, जनकल्याण करणं, आणि आपल्याला जे कळलेलं आहे ते वाटत राहणं, वाटत राहे. जो समोर येईल त्याला तो मार्ग दाखवणं. हे बाबा असं आहे, आम्ही जे केलं ते तुम्ही करा, आणि तळमळीने सांगत राहणं, बस एवढी स्पृहा. जर इच्छा नाही, पण एवढं काहीतरी असेल त्यांच्या ठिकाणी, वाटत असेल की हे ज्ञान वाटत राहायचं, आपण ज्ञानरूप आहोत हे लक्षात ठेवा म्हणून सर्वांना सांगणं. देहरूप आपलं नाही, मन हे आपलं रूप नाही, बुद्धी हे आपलं रूप नाही. तर आपण म्हणून जे आपण असतो, आपण आहोत, हे जे आपल्याला कळतं म्हणजे ज्ञान, शुद्ध ज्ञान. मी आहे,
स्वरूप म्हणून जे आपलं असणं आहे ते धरून राहणं, हा शुद्ध ज्ञान मार्ग रणजित महाराजांनी सांगितलं, जो सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगितलं, जो निसक्त महाराजांनी सांगितलं. तर शुद्ध ज्ञानच शब्दे वाटू धन जन लोका, असं जे तुकोबांनी सांगितलं ना, शब्दे वाटू धन, हे आत्मधन ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी हे कार्य, सद्गुरूंचं कार्य अविरत केलं, अविश्रांत केलं. थोर उपकार त्यांचे आहेत तुमच्या आमच्यावर. तर लोककल्याणाचं, जनकल्याणाचं केवळ कार्य करीत राहणं, एवढीच ज्यांची स्पृहा जर म्हणायची झाली तर ती रणजित महाराजांची होती. रणजित हे नाव लक्षात घ्या. हे मायेच, मी नेहमी सांगतो, हे तुमचं आमचं हे असणं म्हणजे मायेचं असणं आहे प्रकृतीमधलं. त्याच्याही पलीकडे जे शुद्ध ज्ञानाचं, परमात्म्याचं असणं आहे, ते मुळात आहे, ते उघड करून दाखवलं रणजित महाराजांनी. उघड करून दाखवलं, अगदी तळहातावर ठेवलं, आणि इतकं सोप्या भाषेमध्ये, अगदी तुमच्या आमच्या बोली भाषेमध्ये त्यांनी ते, काही अध्यात्म ज्ञान म्हटल्यावर कोणाला वाटेल काय बाबा अवघड गोष्ट आहे की, का नाही, इतक्या सहज सोप्या. आई जशी आपल्या बाळाला दूध पाजते ना, तसं त्यांनी आम्हाला सगळ्यांना हे ज्ञान पाजलेलं आहे. त्या ज्ञानावरच आपलं पोषण झालेलं आहे. पुढच्या लोकांनी सुद्धा रणजित महाराजांची निरूपण ऐका, व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहेत, रणजित महाराजांची निरूपण तुम्ही ऐका सगळ्यांनी. आमच्या महाराजांची पण निरूपण आहेत, ती ऐका, वाचा. काय आमच्या महाराजांचे सुखसंवाद आहे, ते आय एम दॅट सारखं ग्रंथ आहे. रणजित महाराजांचा कोणता, रणजित महाराजांची पण निरूपणाची पुस्तकं आहेत. तर मराठीमध्ये अनुवादित झालेली आहेत, इंग्रजीत आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी, कोणताही ज्ञानी पुरुष ना, तो जे ज्ञान सांगतो हे त्याचं स्वरूप असतं. तेव्हा देहरूपाने जरी तो आपल्यामध्ये दिसत नसला तरी त्या ज्ञानाच्या रूपाने तुमच्या आमच्यामध्ये आहे, नित्य आहे, सदोदित आहे. तर ते ज्ञान, त्या ज्ञानाच्या सहवासात राहणं म्हणजे सद्गुरूंच्या सहवासात राहणं आहे. हे लक्षात ठेवा. आणि अगदी शेवटी काय सांगायचं की आपण आहोत हे जे आपल्याला कळतं आहे ते ज्ञान आहे, ते शुद्ध ज्ञान आहे, ते सद्गुरूचं स्वरूप म्हणजे आपलं आत्मस्वरूप आहे. हीच महाराजांची शिकवण आहे. तर त्या शिकवणीनुसार आपण राहणं हे आपलं कर्तव्य आहे. जे रणजित महाराजांचे शब्द, हे आपलं कर्तव्य आहे, ते आपण करायलाच पाहिजे. अगदी भक्ती प्रेमाने हे तर मी आज सांगितलं. बघा रणजित महाराज असो, आमचे महाराज असो, तर यांनी मूळ सद्गुरु भक्ती सोडली नाही. उच्च पदाला गेले, परमात्मा स्वरूपाला गेले, पण सद्गुरु भक्ती सोडली नाही. तर सद्गुरूचे पाय काय धरावे ते, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाया आधी आधी. तेव्हा ते सद्गुरूचे पाय भक्ती प्रेमाने धरून ठेवा. ज्ञानाची गंगा तुमच्या हृदयात आपेआप येईल. ज्ञान तुम्हाला कुठे मिळवायला, शोधायला जायला नको, पण ज्ञान मिळवल्यावर सुद्धा नम्र राहा. तो विनय, सद्गुरू बद्दलची ती कृतज्ञता हृदयात जपा. हे फार महत्वाचं आहे. रणजित महाराजांचं उदाहरण आहे बघा. बागेवाडी, अगदी आजारी असताना सुद्धा ते बागेवाडीला आपला गुरुपौर्णिमेचा उत्सवाला जसे जायचे तसे मला घेऊन चला म्हणाले शिष्याला, की मला बागेवाडीला जायचंय गुरुपौर्णिमेचा उत्सव. तर बागेवाडी कुठे बघा, आणि इकडे मुंबई कुठे, पण ते जायचे. सद्गुरूंचे कार्यक्रम कुठे, पाथरीला म्हणा, बागेवाडीला म्हणा, हिंचगिरीला म्हणा, एक दोनदा ते परदेशातही सद्गुरूंचे कार्यक्रम करून आले. तर हे आठवायचंय आपण. आणि अगदी निष्ठेने आणि प्रेमाने रणजित महाराजांनी जशी सद्गुरु भक्ती केली, तो आपला आदर्श आपण ठेवायचा आहे. आणि तशी गुरुभक्ती आपण, तशी म्हणजे तेवढी तरी, त्याच्यापेक्षा थोडा अंश मात्र जरी आपल्याला करता आली, साधता आली, तरी आपण धन्य होऊ. तर सर्व रणजित महाराजांना आज अतिशय कृतज्ञतेने आणि प्रेमाने आणि भक्तिभावाने वंदन करतो. जय गुरु.
राजाधिराज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ रणजित महाराज की जय.